मित्रांनो, भक्ती म्हणजे भार नाही तर मनाला शांत करणारी दिव्य अनुभूती. म्हणूनच आज आपण सुरू करतो आहोत दररोज एका अध्यायाचा शांत, सहज आणि मनाला स्पर्श करून जाणारा श्रवण सोहळा. श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील दररोज एक अध्याय आपण ऐकणार आहोत. हा दिव्य अध्याय नीट ऐका, बसा, डोळे मिटा, मन शांत करा आणि गुरूंच्या कृपेचा प्रवाहात स्वतःला सोडून द्या. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री माता पितृभ्याय नमः. ओम नमोजी हिरंबमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्त संकट वारी गजानन सदैव धवला श्वेतपज्ञा विज्ञाभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पादपज्ञा ग्रंथाक्षरा बोलवी तू निश्चळ निरंजन निर्विकार परिभक्त रज्जू बंधनाधार प्रेमे संभोवनी मूर्ती साकार आम्हा दासा मिरवसी तरी वक्रतुंडा पाक्षांकुशधरा किंकिणी मंडिता ग्रंथाधरा एवोनी स्वामी वदन सुंदरा मम रस नारस सेविका अगा अर्थ लिंग प्रकरण रस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नव रस रस ग्रंथा माझी आदरिका. हे गणाधिपती गणराज मी अभुत वर्णना आहे सहज परी कृपा करोनी सकळा भोज विकळ आपदा हरी आता. हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती कळा मांदूस सर्वे घेऊनी वहन हंस या संतांगणी येऊनी सभेस विराजावे महाराजा. जी मंगलदायक वाग्भवानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी स्थिती महाशक्ती हंसवाहिनी येऊनी घेई महाराजा. जिचे निकृपे वाकुंडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरवती कोटी ती माय तू सवे गोरटी घेऊनी येई महाराजा. असो ऐसे पाचारण वचन ग्लानित भावना सम्यक पाहून ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वरा लागी ओपिजे. सकळ सिद्धी पूर्णपणा पावो ते ऐशा विनीत वचना वरद मौळी हस्तकंजना स्पर्शोनी ज्ञान मिरविले म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐसे बोलूनी सुशील धामा रसने स्थापिली सरस्वती. या उपिरी नमितो श्री गुरुराज जो अज्ञान तमी सविता विराजे जो मोक्ष पदाते वरवून काज साधका ते विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संजोगोनी बैसला मम पृष्टी लेखणी कवळोनी कर संपुटी ग्रंथा लागी आदरितसे वरद हस्ते स्पर्शोनी मौळी फेडिली सकळ अज्ञान काजळी या परितया बद्धांजुळी अनन्य भावे नमितो मी. जो नरहरी वंशी विजयध्वज धुंडीराज नाम याचे साजे तोही पृष्टी बैसोनी सहज ग्रंथा लागी आदरितसे. आता नमो ज्ञानशक्ती जी सत्तामयी चिद्भक भगवती अनन्य भावे चरणांवरती भाळ तिचिये अर्पोनिया. या परी नमितो श्रोते संत की तुमच्या गृहीचा मी अतीत तरी ग्रंथा तरी सुरस नितांत प्रेम भरित दाटवा. अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्हा वर्णावया अभूत शक्ती मज माझी केवी मिरविल परी ध्यान तुम्ही भक्तिवाडे स्वीकारिता बोल बोबडे जड बाळा उभोनी कोडे जगा माझी मिरविता. की पहा जैसे कांच मण्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तेणेची शब्दे लाज सोमास वरवुनी बुंदा ढाळीतसे. तेवी तुमचा शरणागत नरहरी मालू धुंडीसुत तस्मात महंत श्रोते संत करा सरते आपणा तरी. या परी पूर्वी कथा सारामृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आताही ओपुनी वरद हस्त भक्तिसार वदवा हा. जे संत झाले जगद्विख्यात तयांचे महात्म्य वदविले समस्त परी सार सार कथा त्यात उरल्या असती महाराज. तया संतांच्या पायी रत गुरुमूर्ती प्रतापवंत की ज्यांनी संप्रदाय जगद्विख्यात जगामाजी स्थापिले तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी स्वीकारावया उधाण द्यावे श्रोती. असो कली प्रारंभी रमापती
नवनारायणापाचारी उद्वासी वैसोनी सन्निध्य कनकासनी यादववृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके. कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो. पंचम महाराज पिपलायन सहावा आविर्होत्र नारायण सातवा द्रुमिल आठवा चमस जाण कर भाजन नववा तो. ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजासहज रमापतीचे पाचारण चोज दृश्य झाले धवळारी. हरीने पाहताची नारायण सोडिता झाला सिंहासन परम गौरविले आलिंगन कनकासनी बैसविले. सकल वैभव भूषणाकार मिळवोनी सखळ अर्चाम संभार सारिता झाला सपरिकर षोडशोपचारे पूजेसी. हरीचा गौरव पाहोनी बोलते झाले नारायण कवन अर्थी पाचारण आम्हासी केले श्रीरंगा. हरी म्हणे जी महाराजा की मनी काम वेधला माझ्या कलित अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चलावे. जसे समुच्चये एकमेळी राजहंस जाती उदधी जळी तेवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी. एरू म्हणती जनार्दना अवतार घ्यावा कवणे स्थाना कवण नामी कवण लक्षणा जगा माझी मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेणे मच्छिंद्र होऊनी दक्ष जगा माझी मिरवावे. यावरी हरिजो महादक्ष तो तव शिष्य होऊनी प्रत्यक्ष महाराज नामे जो गोरक्ष जगा माझी मिरविजे. यापरी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रकाम तयाचा शिष्य भक्तिद्रुम प्रबुद्ध नामे कानिफा. यापरी पंचम पिपलायन प्रकाम मिरविजे जगी चरपट नाम आविर्होत्र जो योगद्रुम मिरविजे जगी नामे नागेश. यापरी द्रुमिल अतिसमर्थ जगी मिरविजे भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवण नामे मिरविजे. नववा जो कर भाजन तो गहिनी ऐसे मिरविजे नाम एस अवतार मही कारण दिशे प्रति मिरवावे. म्हणाल एकटपणी वास करणे सांगता आम्हा कलिस तरी तुम्हा सवे अवतारास बहुत येतील महाराजा. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज तो ब्रह्मभास कबीर भक्त होईल जो. यापरी जो व्यास मुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञी आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो. भक्ती प्रौढी जांबुवंत तो नरहरी होईल नितांत प्रत्यक्ष जो बलराम भ्रात पुंडलीक होईल तो. मीही प्रत्यक्ष जन्मोन ज्ञानदेव नामे मिरविन आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वनामी मिरविल सोपान जी योगमाया मानस मोहन मुक्ताबाई विराजेल. यापरी प्राज्ञिक हनुमंत जो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जादासी माते रमत जनी जनात होईल की. असो ऐसे समुच्चय करून कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण मग अवश्य म्हणून नारायण पुढे बोलत प्रश्नाते. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती परी कवन स्थानी केऊते युक्ती व्यक्त होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण पूर्वीच कथिले पराशर नंदने महामुनी व्यासतो. अगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधी वीर्यासी ते वीर्य चुकोनी ठाय ठायासी आपाप काही उरले असे ते जीव दशे वाचोनी सत्य महाराजा न पावे उदय तरी ते ठाई ठाई केऊ ते वीर्य त्याचे ठाय ऐकावे. उपरीचर वसुयानी असता वीर्य गळले उर्वशी पाहता ते शरस्तंभी दरोनी द्रवता आदळता झाले त्रिभाग. यमुनेत वीर्य बिंदू द्रोणाकाठी पडताची झाले विभाग शेवटी 2 भाग द्रोणापोटी एक जळी पडियेला. असो पर्ण द्रोणात जो भाग पाडिला तो तत्काळ द्रोणकुपी जन्मला परी जळात जो भाग पडला तो ग्रासिला मत्स्याने आणि ते मत्स्य सुंदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे परी जीव दशेविण गर्भवंशोदय होत नाही महाराजा.
तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मत्स्युद्धरी जन्म घेणे मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा. या परी शिवकामावरी कोपोनी तृतीय नेत्रींचा काढोनी अग्न महास्मर केला भस्म तेने ऐसे ग्रंथ बोलती परी तो काम द्विमर्धुनी बैसला आहे वीर्य प्राशोन करुनी तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नामे मिरविल. या परी कुरुवंशी जन्मेजय नागसत्री आवाहन केले आहे तया वंशी महान पाहे बृहद्रथ राणा मिरवेल. तो मही लागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील द्विमर्धुन यज्ञकुंडी दैदिप्यमान जालिंदरे जन्मावे. या परी ब्रह्मवीर्य सहस्त्रेषु ऋषी निर्मिले सहस्त्र88 तेव्हा वीर्य रेवातिरासी रेवे माझी पडियले. ते महीचे परमकुशी वीर्य आहे रेवातिरासी तेथे व्यापोनी जीवदशेसी देहा लागी मिरवावे. तो महाराजा चमस नारायण रेवन सिद्ध मिरविजे नामाने रेवा रेवेत झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे. तेची वेळे आणि करेत सपर्णी मौळी अकस्मात पडता प्राशिले तेने ते नेमस्त भक्ष म्हणून जाणपा. ते जन्मेजयाचे नागसत्रात नाग आहुती विप्र देत ते वेळी आस्तिके निश्चित सर्पिणी ते लपविले. ब्रह्मवीर्य उदरात अंडजा शुक्ती रत्नयुक्त पुढे होऊनी महानाथ भविष्य जाणोनी आच्छादी. महातरुच्या पोखरी तक्षकात्मजा पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी नवमास लोटले. असो त्या अंडजा शक्ती कायुक्त जीवदशा सकळ होऊनी मुक्त तरी आविर्होत्री नारायण तेथ संचारीचे महाराजा. वीर्य अंडजपात्र सांडोनी गेली आहे तक्षकनंदिनी जो वडाच्या पोखरस्थानी अद्यापी आहे महाराजा. तरी तेथे आविर्होत्र प्रवेश करिता सत्पात्र वटसिद्ध नाथ स्वतंत्र तया ध्येयी मिरवावे. या परी मित्र रेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळिली मच्छिंद्र जती ती वरद हस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरवेल. ते मंत्र प्रतापे सूर्य वीर्य सविता राज सांडिता होय परी ते भविष्यकारणी उकरडामय वरद भस्म मिरवेल. जे तेथे हरिजो नारायण शीघ्र संचारोनी दीक्षाकारण गोरक्ष ऐसे प्रतिष्ठानामाने जगा माझी मिरवावे. या परी मृडानी कारणी सुरवर आलिया दक्ष सदनी ते कमलोद्भव पाकशासनी समारंभे पातले. परी दक्षात्मज जेजी रूप रहाटी नेत्र कटाक्ष पाहता परमेष्टी तेने धडाडोनी कामपाठी इंद्रिय द्वारा द्रवला तो. परी तो चतुराननी बैसला होता सभास्थानी काम द्रवता इंद्रिय वदनी परमचित्ती लाजला तो. मग रगडोनी चरणटाचे चिन्नत्व केले रेताचे ते एक आगळे 60 सहस्त्राचे रेत भाग वाहिले. ते 60 सहस्त्र रेत प्रणामासी जीवदशा अपत्य वालखिल्य ऋषीशी झाले परी एक भागासी वीर्य आहे तैसेची. ते लज्जायुक्त होऊनी केरासह सांडिले भागीरथी जीवनी तयातुनी एक भाग जाऊनी कुशबेटी स्थिरावला. तरी ते कुशधरीचे निखळी रेतभागाचे आहे वेली ती पिपलायन माऊली संचारावे तेने तेथे. टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ जगात मिरवोनी जगद्विख्यात दिशे लागी विराजावा. या परी कुंभोद्भवाचा उदय झाला तो मित्र काम शराचा लोट लोटला तो गगनपंते विमुक्त झाला अतिबळे करोनिया. एक भाग घटी पडता अगस्ती उदय झाला तत्वता एक भाग महीवरता कैलिक सदनी पातला. तो महाराज कैलिक ऋषी भिक्षा भरतरी ऊर्ध्वसी भरतरी म्हणती भिक्षापात्रासी अंगणी ते ठेविले. तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडले भरतरी आंत ते कैले की पाहोनी भविष्याते भरतरी तैसे दक्षितसे. तरी ते भरतरी रेत संगी द्रुमिल नारायण प्रसंगी संचारोनी रेतांगी भरतरी नामे मिरविजे. या परी हिमाद्रीच्या विपिन स्थानी दिग्गज ठेवा महिते शयनी ते सरस्वतीचे उद्देश करोनी विधिवीर्यासी ढासळला. ते वीर्य गजकर्णात पडताची झाले
बिंदयुक्त तरी काहीसे वीर्य होऊनी विभक्त मही वरते पडियले. तयावरुनी व्याघ्र चाली चालता भेदले पाऊले. तया पाद संधीत तनू ओतिली जीव दशा आत्रीची. तैसा गजकर्ण सुतिकारण प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न. तया नामाभिधानी प्रयत्न कर्ण कनिफा मिरविजे. या परी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाचे पोटी. कर्दम पुतळा करिता जेटी अभिमंत्रोनी भविष्यांतर. मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानिलिया पुतळामय. तै कर भाजने संचराया जीव दशा मिरवावी. ऐसे सांगोनी रमारमणे संतुष्ट केले नवनारायण. मग परस्परे नमना नमन करोनिया उठले ते. असो भगवंतेशी नवनारायण पाहती मंद्राचळ मोळी स्थान. श्री शुकाचार्य समाधीपासी जाऊन समाधी ते वरियले. नव समाधी मेरू पाठारी 10वी समाधी शुक ऋषीश्वरी. असो ते दाही स्थूळ शरीरी पुढे जेथोनिया निघाले. या परी शुक्रवीर्याचे कथन बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण. रंभा उद्देशे झाले पतन कबीर तेथे जन्मला. ही कथा भक्ती कथामृतात वदविली आहे जगन्नाथे. आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकावी. असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला एक मच्छीने प्राशिला. तव कवी नारायण संचरोनी वाहिला. गर्भ लागला वाढीसी दिवसानुदिवस 9 मास. मच्छीने लोटले जलोदरास. पुढे प्रसूत अंडज सुरस. यमुना जळी व्हावे जो. तो तेथे एक कथा वर्तिली. श्री कैलासी अपर्णा माऊली. शिवासे म्हणे कृपा साऊली अनुग्रह मज द्यावाजी. तुम्ही जपता जो मंत्र तो मज द्यावाजी पवित्र. तेणे करून मी चित्त सनाथपणे मिरवेन जी. शिव म्हणे उमे एक मी मंत्र उपदेशिनी सकळिक. पर एकांत ठाव अलौकिक ऐसा जाण पाहिजे गे. अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महीवरून शोधू आपण. ऐसे एकता दयाघन अवश्य ती ते म्हणतसे. मग सिद्ध करोनी नंदिकेश्वर हिंडता स्थाने महीवर. श्रमोनी वर्तता उमाईश्वर यमुने तटे येऊनी पोचले. मग उतरोनी नंदिकेश्वरावरुनी ती नंदी ठेवूनी तटावरती. उभयता उतरोनी यमुने सरती जवळ काठी बैसली. तो यमुना तट एकांत तेथे मनुष्यांची न मिळे जात. ऐसे पाहुनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले. परी तो मच्छोद्वरात कवी नारायण नेणोनी त्यात. पार्वती ते उपदेशित मंत्र संजीवनीसी नाथ. ती तो मंत्र उपदेशिता. मच्छी तेथे होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भी तत्वता. मच्छिंद्राने ऐकला ऐकले परी ग्रहणचे झाले. तेने करुणी ज्ञान प्रकटले. मी तू पण सर्व सरले सर्वची ब्रह्म सनातन. ऐसो शिव पार्वती ते पुसत की कैसे चोज उपदेशतात. तू ते सापडेल खूण ते मात बोलोनी दावी अपरणे तू. ऐसे शिवतीस पुसता तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता. म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्म ओज मिरवेल आता. किंबहुना चराचरा असे स्वरूपी वृत्ती साकार. नग नोहे हेमाची सार आ ब्रह्म भुवनापासोनी. ऐसे शिव एकता वचन जळी पाहे चाकाटोन. तो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला. मग शंकर बोलते झाले त्याते म्हणती महाराज तू आहेस येथे. तरी मम उपदेशाचा तू ते लाभ झाला कविराया. परी हे फारच झाले अपूर्व पुढे एक आनंद पर्व. मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करविन मी. तरी तुझ जन्म झालिया पाटी बद्रिकाश्रमे यावे शेवटी. तेथे तू ते देईन भेटी सर्व सामग्री सच्चिन. ऐसे बोलोनी आदिनाथ स्वस्थाना गेला अपरणे सहित. एरीकडे गर्भ वच्छोदरात तोची मंत्र घोकीत असे. या परी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत काळा समयास. अंड सांडोनी जळतटास मच्छी गेली जळोदरी. असो अंड सांडोनी तीरास मच्छी गेली जळोदरास. त्यास काही लोटल्या दिवस यमुना तीरी महाराजा. तव तेथे समय काळी बक पक्ष्यांची उतरली मंडळी. मी नेमे चावया यमुना जळी. निजगणासहित संचरले तो अकस्मात मित्रात्मजा तटी. अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी. मग सर्व मिळोनी चंचुपटी खाद्य म्हणून भेदिते. चंचुपटांचा भेद व्रज तेने अंड झाले जर्जर. द्विशकल होऊनी सत्वर महीवरी आदळले. परी वरील शकल पडेले मही
खालील शकलास बाळ विदेही, जैसा अर्क उदक प्रवाही एकाएकी उतरला. रुदन शब्द कडकडाट, बाळ तेजाचा बोभाट, ते न्याहाळीता चकचकाट, पाहोनिया पळाले ते. असो सकळ शुक्तिका रत्नाकर, आत मुक्त मुक्तिकेचा भद्र मच्छिंद्र, असता तमारी कन्यातीर, पावला धीवर त्या काळी. तो धीवर कामिक नाम सुभट, पाहता अंडज शुक्तिका प्रकट, तो आत रत्न तेज स्फुट. बाळ रम्य देखिला परी जो सविता, मग चित्ती द्रवली मोह ममता. म्हणे बाळ हे कोमळ तत्वता, याते बक्षील कोणी सावज. ऐसा उदय होता चित्ती, देव शब्द कसुमा सांडिती, की हे महाराजा कामिक मूर्ती, बाळ नेई ओ सदनाते. अरे हा कवी नारायण, मच्छोद्धरी पावला जनन, तरी मच्छिंद्र ऐसे याते नाम, जगा माझी मिरविकी. अरे हा दक्ष योगींद्र जेठी, तारक नौका महिपाटी, तरी तू संशय सोडून पोटी, सदना नेई महाराजा. देव वा गुप्त रत्न, कर्ण फुटिके होता भूषण, मग ते दृढ करोनी जतन, हृदय संपुटून पाळीतसे. महाविश्वासाचे पाटी, आधीच मोद नांदेल पोटी, आनंदाची अपार दाटी, आनंद पात्री हे लावे, जैसे पयाचेनी पात्री. घृत शर्करा होय मिश्रिती, तो गोडपणाचा भाग अमृती, वाढला का जाईना. की दरिद्राचे सुरवाडास, मनी पेटली राजहंस, ते गजशुंडीची माळा ग्रीवेस, सुख का वाटले जाईना. की वंशवृद्धी ते शून्यमय, चिंता काळीमा निशा आहे, तैसा सुतमित्राचा होता उदय, मग तेथे चिंता कासया. की कवडीसाठी वेचिता प्राण, ते मांदूसची लाधली सुखदन, की मृत्यू भयाते असुख मानून, चित्त जडे चिंता साकडी. तो पियुषाची अनुकूलता, गोडी सुखाचा उदय होता, मग चिंता निशीचा आनंद सविता, प्रभे लागी हेलावे. मग स्नेह कवचे कर संपुटी, तोये न्हाणीला बाळ जेटी, हृदयी वाहुनी कामिक पोटी, सदनी आणिले तयाते. शारद्वता नामे सुंदरा नारी, ओपिता झाला तिचे करी, म्हणे साजनी वंशाधारी, सुत मिरवी लोकात. की पाहे पा पूर्ण भरवसा, की राधा तनय कर्ण जैसा, तरी तो पुढे राज मांदुसा, जगा माझी आव्हानी. तन्नाये भाग्योदये सर्व सुखशयनी पहुडावे, आहा हा बाळ अवतार होय, कवी नारायण मच्छिंद्र. मग कामिक हाती सुढाळ सुता, नवरत्नांच्या सम पाहता, परमानंदली शारद्वता, बाळ कवळीला स्नेह मेळी. स्नेहे धरिताची पयोधरी, पय दाटले अति पाझरी, जैसे सोमतेज करी, सोमकांत द्रवतसे. असो कुशांचे मुंडन, स्नेहभावे होता संगोपन, मग बाळ जठर पिंडीचा अग्न, पय पाहोनी स्वीकारी. तै स्नेहाचा ओपमाने, बाळ अंगीकारुनी मार्जने, तत्पोदकी घालोनी स्नाने, बालका ते हलवीतसे. आधीच नामे शारद्वता, त्यावरी अपत्य कामिकांता, तेथे बाळ मोह काम द्रवता, कवण रीती वर्णावी. आधीच असता मरवेली, त्यावरी पर्जन्यवृष्टी झाली, मग तो हेलावा लवलव पाऊली, कवणासी वर्णवे. ऐसे परी आनंद स्थिती, दिवस लोटले काहीसे मिती, 5 वर्षे वयावरती, मच्छिंद्रनाथ मिरविला. त्व कोणी एके दिवशी, सुदिनी उदयीक भूमिसी, पिता म्हणे तमारिक कन्येसी, चला जाऊये मच्छिंद्रा. वश्य म्हणे मच्छिंद्रनाथ, कृतांत भगिनी तीरा येत, मग जळोदरे संचरोनी तात, मच्छ बाळा आव्हानी तसे. तव जाळ्यास्वे मीन धाडी, आतुल्या ओढी कर संपुटी, बाहेर काढता कामिक जेटी, मही मीनाते सोडितसे. मच्छिंद्रासे म्हणे सुतोत्तमा, वेचोनी साठवी या मीना, ऐसे वदोनी कामिक पुन्हा, जाळा माझी संचरे. एकीकडे मच्छिंद्रनाथ मौन देखता म्हणे होतात, आहा मातुळ कुळा घात, कामिका ताता मांडेला, तरी आपण असता ऐसे रहाटी, बर्वेपणे पाहता दृष्टी, हे योग्य नव्हे कर्म पाटी. उपकारा मिरवावे पूर्वी आस्तिके, मातुळ कुळा रक्षिले, आपुले तपाचिये बळे, रावबोधोनी सत्रपाळ नाग कुळा वाचविले. मग एक एक मत्स्य वेचोनी, प्रवाहा मेळवी जीवनाला गोनी, ते कामिकता ते दृष्टीने पाहुनी, परमचित्ती शोभला.
जैसा परमस बळ पेटवला मिरवी वडवानळ, तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ हृदया माझी धडाडी, की मेघ मंडळाचे दाटी चपळा पळती तेजावाटी, तैसा धडाडोनी क्रोधपोटी बाहेर आला तक्षणी, लक्षोनी मच्छिंद्राचे मुखमंडन स्वकरपुटी केले ताडन, म्हणे जळोदरीचे काढिता मीन बहु श्रम जानसी, तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडतोसी कैसा भिकारी, खालील काय उदरा तरी भीक मागो जाशील, ऐसे कोणी कामिक वचन मनात मच्छिंद्र करी बोलणे, सर्वात पवित्र भिक्षान्न दोष त्यासी काही नसे, तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास, एरीकडे जळोदरास कामिक तेव्हा संचरला, एरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टीच कोणी गमन करीत, भ्रमण करिता द्वैत वनात सुढाळ जागा दिसेना, मग उत्तरा दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योग द्रुम, तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम योग लागी आचरला, ते तीव्र तप गा शुचिस्मंत मंत्र दृष्टी अद्वैत वनात, लोह कटंक पादा गुडांत देवोनी तप करीतसे, ऊर्ध्व वायूचे करुणी भूषण दृष्टी अर्का देऊन दान, वाचा करोनी कृष्णार्पण हरिभजनी मिरविला, शरीर क्लेशा देऊन दान ईश्वरी वेद तनुमन प्रमाण, तेने अस्थिपंजरावरोन त्वचात तुकी मिरवितसे, तपे भक्षिले सकळ मांस परी लाग न लागे अस्थि त्वचेस, मांस भक्षोनी सकळ भागास वृद्धिरस सकळ आटिले, नेत्र फिरोनी झाल्या वाती दिसो लागली कार्पासरिती, सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने, अस्थि त्वचा व्यक्त होनी शिरा दिसली चांगुलपणी, सर्व अंग गेले वाळूनी काष्टापरी मिरवतसी, ऐसे क्लेश असंभवित मच्छिंद्र अंगी जाणवत, तो तिथे अकस्मात त्रिनंदन पातला, संचरोनी देवालया स्थविता झाला उमाराया, हे दक्ष जा माता करुणालया, दिगंबरा आदिपुरुषा कामांतका फणिवेष्टका रुंडभूषणा कैलास नायका, अपर्णा निधाना कामांतका वृषभारोहणा महाराजा, हे सकळ दानवांतका देवादिशा उमाकांता, प्रलय रुद्रा त्रिपुरांतका शूळपाणी महाराजा, हे शंकर नामाभिधानी पंचवक्त्रा तिन्ही भस्मधारणा उमारमणी, नरकपाळा विराजितसे, ऐसे स्तुतीचे वाग्रत्न दत्त अर्पिता माळा करून, तेने तोषोनी कामदहन प्रत्यक्षपणे मिरविला, प्रत्यक्ष होता उमाकांत नयनी याजिता झाला दत्त, मग आलिंगोनी प्रेमाभरित निकटापण बैसला, योग क्षेमाची सकळ वार्ता शिव पुसता झाला दत्ता, तेनेही सांगोनी क्षेम वार्ता शिव सुखा पुसिले, या परी बोलता झाला दत्त, की बद्रिकाश्रमे कानन बहुत, तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळुआ, मग अवश्य म्हणून उमारमण उभयता पाहू चालले कानन, परी की वासना दत्ताकारणे मच्छिंद्र देवे उद्भवली, जैसा लाभ असतो पदरी तो सहज वळून येते घरी, लघुशंके मूत्रधारी मांदूस घट लागतसे, की उष्ण त्रासे मही चाली आतुडे कल्पतरुची सावली, तेवी दत्त वासना उद्भवली मच्छिंद्र दैव प्रकरणी, की याजव्रता टाकिल्या बाहेरी हिरा ठेवून नेत गारी, तेवी दत्तात्रेय वासना लहरी उदेली मच्छिंद्र दैवाने, असो ऐशा लाभ भावना उभयता रमती बद्रिकाश्रमा, नाना तरुप्ल वंगमा अपार चिन्हे पाहती, सूरतरू पोफळी बकुळ चंपक कर्दळी गुल छबू उलाब केळी, नारळी सोनकेळी शोभल्या, की सहज पाषाण ढाळिता म्हैसी दैवे आतुडे हस्तपादासी, तेवी मच्छिंद्र दैव उद्देशी दत्त वासना उद्भवली, ऐसे वर्णिता अपार तरू, तरी बद्रिकेचा फार शेजारू, कानना महा निकट मंदारू, मंदाराचळ शोभला, तयावरुणी वर्षित तयोधर मणिकर्णके अपार नीर, जी भगीरथी उत्तम तीर निज दृष्टीने पाहिली, मग तेथ ओग धरोनी उभयता करिते झाले गमन, असो मच्छिंद्र कारणे निज दृष्टी पाहतील, तेथे जी जी होईल वार्ता श्री गुरु ज्ञाने होय सांगता, निमित्त मात्र धुंडीसुता ग्रंथा माझी मिरविले, धुंडीसुत नरहरी वंशी मालू वदे कवित्वासी, निमित्त मात्र नरहरी कृपेसी तोची बोलवी ज्ञानेश, स्वस्ती श्री भक्तिकथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर, प्रथमाध्याय गोडहा
अध्याय पहिला ओव्या 196 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्ती सार प्रथमाध्याय समाप्त. ओम शांती शांती. श्रोते हो, प्रत्येक दिवशी एकच अध्याय ही साधना अशा भक्तांसाठी आहे ज्यांना वेळेची अडचण आहे, बसून वाचन करणे अवघड जाते किंवा आरोग्य साथ देत नाही, पण मनात गुरुभक्तीची ज्योत आहे. तुम्ही फक्त ऐका, श्रवण भक्ती करा. उरलेले गुरु आपल्या जीवनात शांत, समाधानीपणा आणि आशीर्वादाच्या रूपाने नक्कीच येतील. दररोजचा अध्याय चुकवू नये म्हणून सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतर भक्तांसाठी शेअर करायला विसरू नका. गुरूंची कृपा तुमच्या घरात प्रकाशासारखी पसरू दे, हीच मनापासून प्रार्थना. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाचे फायदे ऐकलेले आहेत, म्हणूनच मी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा पारायण सोहळा या मार्गशीर्ष महिन्यात सुरू केलेला आहे. दररोज एक अध्याय तुम्हाला ऑडिओ स्वरूपात व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तो तुम्ही जरूर ऐका. श्रवण भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती असते. भेटूया पुन्हा अशाच पुढच्या अध्यायामध्ये. तोपर्यंत शुभम भवतु. धन्यवाद.